जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी हापतनार गावामध्ये सय्यद आदिल हुसेन शाह या घोडेवालाच्या कुटुंबाकरता घर बांधण्यात आलं। शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तसंच युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या घराचा आज सय्यद कुटुंबियांना ताबा देण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये या घराचा ताबा देण्यात आला। जम्मू कश्मीर शिवसेना राज्य सचिव मोहम्मद शफी मोगरे और सैयद आदिल के फैमिली मेंबर और वहां के सभी कश्मीर के पहलगाम के सभी नागरिक भाई और बहनें सभी उपस्थित हैं। मीडिया के सभी लोग उपस्थित हैं। उनको सबको मैं धन्यवाद देना चाहता हूं। आज मुझे इसमें क्या कहूं, मैं खुशी की बात भी नहीं कह सकता हूं, क्योंकि एक बेटा हमने गंवाया है और एक परिवार का आधार जो आसरा है, सहारा है, वो गंवाया है। लेकिन हम जो बोलते हैं वो करते हैं। हम जो कमिटमेंट करते हैं उसको पूरा करते हैं। यही हमारी खासियत है शिवसेना की। और इसलिए आज जो वचन हमने दिया था, आज हमने पूरा किया है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ज्या आदिलला पहलगाममध्ये घर बांधून देण्यात आलंय, म्हणजे आता त्याचे कुटुंबियांकडे त्या घराचा ताबा देण्यात आलाय। या आदिलने लोकांना वाचवण्याकरता स्वतःचा जीव गमावला। आदिलाच्या कुटुंबियांना दिलेला शब्द आम्ही पाळला, असं वक्तव्य आत्ताच आपण ऐकलं एकनाथ शिंदेंनी केलं। हे घर नाहीये तर वीरता आणि बलिदानाचा सन्मान आहे, असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यावरती समाधान व्यक्त केलंय। आदिलच्या नव्या घराचं नाव आनंदनाथ असं ठेवण्यात आलं। काश्मीर पहलगाममध्ये बांधलेलं हे घर आदिलच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलं। के बेसरन में सिर्फ 20 साल के आदिल ने लोगों की जान बचाने के लिए अपनी जान दांव पर लगा दी। वो चाहता तो खुद को बचा सकता था, लेकिन उसकी अंतरात्मा ने उसे ऐसा करने नहीं दिया। आदिल ने आतंकवादियों के हाथ से बंदूक छीनी और टूरिस्टों को बचाने के लिए आगे आ गया। उसने इंसानियत के लिए अपनी जान दे दी। मैं सैयद आदिल की वीरता को फिर से एक बार सलाम करता हूं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आता पहलगाम या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणाहून गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या काही घटना त्या ठिकाणी घडल्या आणि या संपूर्ण कार्यक्रमाला जी काही त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। शुभम, नक्कीच मी मागील 2 दिवसांपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहे आणि अशातच पहलगाम मध्ये मी आलोय आणि कुठेतरी पहलगामचा मागील वर्षी 22 एप्रिल 2025 रोजी झालेला हल्ला हा सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि अर्थातच उद्या 22 तारीख आहे, वर्षपूर्ती होत आहे या पहलगामच्या हल्ल्यासाठीची आणि त्यामुळे याच्या जखमा अजूनपर्यंत भरलेल्या नाही आहेत। अजून देखील या ठिकाणी मागील वर्षभरापासून पर्यटन हे कमी झालेलं आहे। तर प्रत्येक 300 मीटरवर, म्हणजे मी ज्यावेळेस विमानतळावरनं पहलगामला येत होतो, प्रत्येक 250 ते 300 मीटर नंतर एक आर्मीचा जवान जो आहे तो त्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात होता, असं काहीसं चित्र होतं। त्यामुळे अजून देखील काही प्रमाणात छावणीचं स्वरूप जे आहे ते संपूर्ण श्रीनगर परिसरामध्ये आहे। पहलगाम मध्ये तर भरपूर टाईट सिक्युरिटी दिसत आहे। डॉग स्क्वॉड असतील, बॉम्ब स्क्वॉड असतील, हे सर्व या ठिकाणी दिसून येतात। पण मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर एप्रिल महिना जरी सुरू असला तरी पण पर्यटक या ठिकाणी काही प्रमाणात आहेत आणि नेहमीपेक्षा कुठेतरी 60 ते 70% पर्यटक हे घटल्याचं दिसून येत आहे। वातावरण अतिशय सुंदर आहे आणि थंडी देखील तेवढीच आहे। मी आताच काही वेळ आधी चेक केलं गुगलवर, तर आता या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। त्यामुळे थंडी जी आहे ती देखील चांगली गुलाबी आहे आणि प्रचंड सुंदर हे सध्या पहलगाम दिसून येत आहे। याच्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक अभ्यास झालेला आहे।
की ज्या पद्धतीने ज्या प्रकारे पहलगामवर हल्ला झाला आणि त्यानंतर कुठेतरी पर्यटन कमी झाल्यामुळे या ठिकाणचे सर्व रेट्स जे आहेत ते देखील कमी झालेले आहेत. म्हणजे हॉटेलचं भाडं असेल, गाडीचं भाडं असेल, सगळ्या प्रकारचं जे टुरिस्ट प्लेसवर आपल्याला भाडं आकारण्यात येत होतं या आधीपर्यंतचं ते कमी झालेलं आहे. त्यामुळे बजेट फ्रेंडली समजा आपल्याला पहलगाम टूर करायचा आहे तर हीच ती योग्य वेळ आहे पहलगाम टूर करण्याची. आपल्या परिवारासोबत, मित्रमैत्रिणींसोबत ही योग्य वेळ आहे. कारण की हॉटेल्सचे रेट हे पण 40 ते 45% कमी करण्यात आलेले आहेत. गाडीचं भाडं देखील 50% कमी करण्यात आलेलं आहे. असं काहीसं चित्र या ठिकाणी आहे. आणि अर्थातच काही व्हॅलीज आणि काही महत्त्वाचे जे पर्यटन स्थळ होते ते बंद करण्यात आलेले आहेत, ते अजून खुले नाही केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी मागणी ही पर्यटकांची देखील होत आहे आणि स्थानिकांची देखील की त्या सर्व बंद जे ठिकाणं आहेत ते पुन्हा एकदा लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत. धन्यवाद शुभम तुलाही. आणि पहलगाम मधून थेट तू या सगळ्या तिथल्या स्थितीचं वार्तांकन करतोयस. त्याचबरोबर इतर जे सगळे आमचे पत्रकार आहेत ज्यांनी आज या संपूर्ण बातम्यांसाठी आपल्याला योग्य अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्या सगळ्यांनाच धन्यवाद.